मध्ये पण होते. आणि त्यानंतर शेडवळीला जास्तीत जास्त नोकरी आम्ही आमच्या गावातच केली आई वडिलांनी. आणि मी लागल्यानंतर 14 वर्ष शेडवळीला होते. दादू शेळकेंना ओळखत असेल, रिटायर्ड झाले. नोकरीला म्हणजे 5 झाल्यानंतर सुटले आणि 2 महिन्यातच मला दादू शेळके शेडवळीला होते. त्यांनी बसून दिलं नाही, चल उज्ज्वला ती नोकरी तुझी इंटरव्ह्यू होती ते होती, तू हे कर चालू कर. आणि त्यांच्या हाताखाली अतिशय हुशार आणि ॲक्टिव्ह आणि सगळेच ऑलराऊंडर होते गुरुजी असून गुरु मानते. तर अशा नोकरीची सुरुवात आणि तेव्हापासून लिखाण करते. पण काय मला ते पाटील सरांनी एक तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी एक वाक्य वापरलं मला खूप आवडलं की अभिमान असावा स्वाभिमान असावा पण अभिमान असावा पण स्वाभिमान जागृत ठेवा. ह्या विषयावरती चर्चा झाली. कदाचित मला इथे जमलं म्हणून मी जेव्हा जिथं गेले प्रशिक्षणाला गेले सादरीकरण केलं अशी मोठी जाऊन तेव्हाच लोकांना माहिती झालं. मी मुद्रा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना करण्याने आणि ह्या एका गोष्टीमुळे कदाचित आतापर्यंत 7 पुरस्कार मिळाले मला. अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय सावित्रीबाई फुले, अखिल भारतीय सावित्रीबाई फुले इथेच कारभारी महाराष्ट्र 7 पुरस्कार मिळाले. पण मी शाळेत उपक्रम साजरे करते तर शाळेचं अजून जे काही होतं शासनाचं, कारण मी कुठल्याच राजकीय लोकांचं ओळख मानली नाही. म्हणजे मी तसे वाईट पण नाही, मी सगळ्यांचा आदर सगळ्यांचं करते. पण कदाचित त्या कमतरतेमुळे असेल पण तरीही माझे छंद मी जोपासले. हे पहिलं पुस्तक काव्यसंग्रह लॉकडाऊनमध्ये हे झालेले आहे. लॉकडाऊनमध्ये जास्त वेळ मिळाला नव्हता तेव्हा लिहिलेल्या कविता होत्या. आणि घरच्या बाहेरच्या कोणाचंही घरचे सगळे बिझी आहेत. घरचं नवऱ्याला माझं वाईटसुद्धा नाही पुस्तक छापून बातमीमध्ये ऐकलं आणि बघितलं तेव्हा त्यांनी विचारलं पुढे केलं. म्हणजे घरून बाहेर आई वडिलांचा आशीर्वाद फक्त अशाही घटना असतात. तर हे माझं पहिलं काव्यसंग्रह प्रसिद्ध झालं. याचं 40 कविता आणि ह्या वर्षी हे दुसरं काव्यसंग्रह प्रसिद्ध झालं ते शब्दगंध. याच्यामध्ये 24 कविता आहेत. तर मी प्रयत्न करते वेगवेगळ्या भाषा गुगलचा वापर करून. आता तुम्ही म्हणा आदिवासी भाषेवर मॅडम बोलतात एवढ्या काय बोलतात एवढं नाही. रोडपूरला असताना तो वस्ती शाळेमध्ये आदिवासी यायचा, दुपारच्या सुट्टी जवळ यायच्या. मॅडमला माहिती त्यांचा प्रयत्न आणि कुठली भाषा पाहायचं नाही. तर आदिवासी भाषेतली एक कविता मी सादर करते. आगरी कोळी भाषेमध्ये सुद्धा मी कविता किंवा आमच्या इथं मार्केटिंगला कोळी लोक आहेत तर प्रयोग होतात. तिथे प्रयोग नाही होत म्हणजे सादरीकरण होतं. तिथे हळदीची गाणी गाणारी आजी ही अगदी मुलीसारखी मानदेवतीची भाषा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पंदन विडी देशमुख वयातले माझे काका आणि त्यांची मुलगी मनीषा स्नेहांबरे त्यांची स्पंदन संस्था आहे त्याची मी सदस्य होते. त्याच्यामुळे आमचे नाटकाचे प्रयोग वगैरे ऐतिहासिक व्हायचे. सतीश देशमुख वगैरे त्याच्यामुळे ऐतिहासिक जाणता राजा नाटकामध्ये काम केलं म्हणजे सगळीकडे फिरलं त्याच्यामध्ये. तर काय माहिती हे जे चाललंय ना हे खूप देण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये माझ्या कला थोडक्यात माहिती सांगितली. तर मी एक आदिवासी कविता सादर करते. समजा असं सर फिरत असतील हे किस्सा नुसता इकडं तिकडं फेऱ्या मारतो 20-28 खुर्ची एक जागा 20 हे आदिवासी भाषेमध्ये. तर एखादी थोडक्यात तर एक आदिवासी तानी नावाची स्त्री आहे. कापड कष्ट करते राबते आणि तिची मुलं शाळेत येतात. त्याच्यावरची कविता आहे की शाळेत आल्यानंतर आता समजा असा प्रसंग असेल तर कशी बोलेल आदिवासी की ती शाळेत एंट्री केली आणि सगळी मुलं माणसं खूप बसले आणि मास्तर गुरुजी फिरत आहेत. हे मास्तर कसा गेला जरा मारा तो मानी भुईमूळ कोडा हा माणसा कसं कोडी मी माणसा कशासाठी हिंडवली मास्तर आदिवासी का अशी भाषा ती बोलू शकते आदिवासी. आणि मग तिचं लक्ष गेलं आणि मग ती हिंदी आदिवासी बोलते. माँ है आदिवासी तानी सांगते माझे नशिबात का. माँ है आदिवासी तानी सांगते माझ्या नशिबात का.
आणि जन्म झाला आदिवासी म्हणून, जन्म झाला आदिवासी म्हणून जन्मभर झिंजलं हात जन्मभर झिंजलं हात गरीबाचीच लेखमा, गरीबाचीच लेखमा, गरीबाचीच राणी, गरीबाची लेखमा, गरीबाचीच राणी. राम राम राबून बदले पोट पाणी, राम राम राबून बदले पोट पाणी. मा है आदिवासीचा माना ओढास दारू देते भारी, माना ओढास दारू देते भारी. चार पोरा मानेच कष्ट देते भाकरी, चार पोरा मानेच कष्ट देते भाकरी. डोकऱ्या डोकरी निजगीर तापानी घाल, डोकऱ्या डोकरी निजगीर तापानी. थोडा हाल वनवास उडपते कामानी, थोडा हाल वनवास उडपते कामानी. माना आदिवासी काढू मग जाऊला लागले स्वतःला आता रविवारी, मग जाऊला लागले स्वतःला आता रविवारी. रोज माझ्या ओढाच्या पाया पडूला पायधरी, रोज माझ्या ओढाच्या पाया पडूला पायधरी. माना ओढा सापटे माडी उडीस माने पायधरी, मानी उडीस माने पायधरी. मग आता देव झालंय नको आता दारू, मग आता देव झालंय नको आता दारू पाणी. पोरं शाळेत जातात बेस काढतो म्हणाला, पोरं शाळेत जातात बेस काढतो म्हणाला. सरकार कपडा आणि खिचडी देतात त्यांना, सरकार कपडा आणि खिचडी देतात त्यांना. पैसा पुस्तका शाळेत आता कशाची नाही कमी, पैसा पुस्तका शाळेत आता कशाची नाही कमी. म्हणूनच समाधानी आम्ही आदिवासी गेली, म्हणूनच समाधानी आम्ही आदिवासी गेली. शाळेत जाऊन पोरं होती, शाळेत जाऊन पोरं होती.